मित्रमंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता राणी खूप चिडलेली असते आणि ती आता तिथून जायचं नाव घेत नाही आणि ती आबांना दगडं फेकायला मारते. तेवढ्यात आता आबांना जे दादासाहेबांना दगड मारत असते, तेवढ्यात आता लगेच दादासाहेब म्हणतात की जाता की नाही तुम्ही इथून, नाहीतर बघा मी काय करेल, ह्याच दगडाने तुम्हाला सगळ्यांना मारेल. तेवढ्यात इंद्राला खूप राग येतो आणि इंद्र आता घरात जायला लागतो. तो म्हणतो की मी बघतोच घरात जाऊन यांच्याकडे. त्याला वर जायचं असतं. आबा त्याला अडवतात. म्हणतात, "इंद्रा, तुला माझी शपथ आहे, अजिबात वर जाऊ नकोस." आणि इंद्राला ते अडवतात आणि तेच थांबवून घेतात आणि आता म्हणतात, "इंद्रा चल घरी, आपण अजिबात इथे थांबायचं नाहीये." इंद्राला घेऊन ते घरी यायला निघतात. तर घरी आल्यावरती मालती ती वाटच बघत असते आणि आता मालती म्हणते, "कुठं होतात अहो तुम्ही?" "अहो आबा, काय झालं होतं हे सगळं? अहो मला किती काळजी लागली होती माहिती का?" आबा म्हणतात, "मला आधी तू खाली बसू दे आणि पाणी आण प्यायला," असं म्हणतात आणि "मग तुला सगळं सांगतो," असं आबा मालतीला म्हणतात आणि मालती तिथून जाते. तर आता लगेच आबा तिथं बसलेले असतात आणि इंद्राला त्यांना म्हणतात, "काय रे इंद्रा, आणि हे बघ, आता आपल्याला काहीतरी नक्कीच करावं लागणार आहे. पण मी तुम्हाला एक बोलू का? मला हा दादासाहेब महाडिक म्हणजे ना काहीतरी वेगळंच दिसतंय. कारण की माझा दादा असा नव्हता. कारण माझा दादा माझ्याशी असं कधी वागेल मला वाटलं पण नव्हतं. तो माझ्याशी असा बदला घेऊ पण नाही शकत. त्यामुळं हा तो नाहीच आहे. आणि हे बघ, माझा भाऊ हा सगळं कामं हा उजव्या हाताने नव्हता करत, तो डावखोर होता. डाव्या हाताने सगळे कामे करायचा. पण हा माणूस सगळे कामं उजव्या हाताने करतो. म्हणजे हा माझा भाऊ असूच शकत नाही," असं आबा म्हणतात. आबा म्हणतात, की "आपल्याला प्रूव्ह करायचंय. हा माणूस माझा भाऊ नाहीये ते." तर राणी म्हणते, "एवढंच ना आबा, तुम्ही काळजी करू नका. आता इंद्र सर आणि मी शोधून काढतो, हा माणूस नक्की कोण आहे आणि ते कसा आला ते." तर आबा म्हणतात, की "ठीक आहे." तर इकडं उर्मिलाला विक्रांत म्हणतो, की "उर्मिला, हे बघ, आता आपण लक्ष देऊन सगळं करायला हवं. कारण की तुला वेळ आली की सगळं कळेल नेमकं काय आहे आणि काय नाही ते." असं तो उर्मिलाला बोलतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये राणीला त्यांना खरंच कळेल का आबानं दादासाहेब महाडिक नसून हा दुसराच कोणतरी माणूस आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.